हॅलो अँड वेलकम बॅक टू ग्रामर सिम्प्लिफाईड फंडामेंटल्स ऑफ इंग्लिश या लेक्चर सिरीजमधलं आजचं आपलं हे 7वं लेक्चर असणार आहे. या लेक्चरमध्ये आपण सब्जेक्ट अँड प्रेडिकेट पार्ट 2 अभ्यासणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण सब्जेक्ट अँड प्रेडिकेट पार्ट 1 अभ्यासला. ज्या लेक्चरमध्ये आपण काय अभ्यासलेलं आहे, सब्जेक्ट म्हणजे काय, प्रेडिकेट म्हणजे काय आणि त्यांना फाइंड आउट कसं करायचं. त्याचबरोबर आपण सब्जेक्टमध्ये कंपाऊंड सब्जेक्ट काय असतो आणि कंपाऊंड प्रेडिकेट काय असतं या गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत. ज्यांनी कोणी ते लेक्चर पाहिलं नसेल त्यांनी सुरुवातीला ते लेक्चर पहा आणि त्यानंतरच या लेक्चरकडे वळा, नाहीतर तुम्हाला याची लिंक लागणार नाही. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सब्जेक्ट आणि प्रेडिकेटला आणखी डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे काय, तर ह्या सेंटेन्सच्या माध्यमातून लक्षात घ्या. तर पहिलं सेंटेन्स आहे द बॉय रन्स व्हेरी फास्ट. ओके, बॉय रन्स व्हेरी फास्ट. यामध्ये सब्जेक्ट कुठला आहे आणि प्रेडिकेट कुठला आहे, लवकर आयडेंटिफाय करा. सांगा लवकर, सब्जेक्ट काय आहे? सब्जेक्ट आहे बॉय. बॉय हा आहे आपला सब्जेक्ट आणि सब्जेक्ट नंतर जो पार्ट आलेला असतो, जो वर्ब पासून स्टार्ट होतो, तो असतो आपला प्रेडिकेट. हे आपण काल समजून घेतलेलं आहे. समजलेलं नसेल तर कालचं लेक्चर पुन्हा एकदा पहा आणि त्यानंतर हे लेक्चर पहा, म्हणजे अधिक समजून येण्यासाठी मदत होईल. आता दुसऱ्या सेंटेन्स मध्ये पहा, द टॉल बॉय रन्स व्हेरी फास्ट. या सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट कुठला आहे? द टॉल बॉय हा आहे आपला सब्जेक्ट आणि प्रेडिकेट काय आहे? सब्जेक्ट नंतर येणारा जो पार्ट असतो सेंटेन्सचा, तो पूर्ण प्रेडिकेट म्हणून आपण त्याला ओळखतो. हा आहे आपला प्रेडिकेट. आता तिसरा सेंटेन्स पहा, द टॉल बॉय विथ कर्ली हेअर रन्स व्हेरी फास्ट. यामध्ये आपलं प्रेडिकेट काय आहे आणि सब्जेक्ट काय आहे? शोधा लवकर. द टॉल बॉय विथ कर्ली हेअर हा आहे आपला सब्जेक्ट. ओके, एवढा मोठा सब्जेक्ट आहे, यामध्ये वर्ड्स वाढलेले आहेत, त्यामुळे सब्जेक्ट पण मोठा आहे. आणि रन्स व्हेरी फास्ट हा आहे आपला प्रेडिकेट. ओके, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट शोधलं आपण. परंतु या सेंटेन्स मध्ये आपल्याला असं दिसत असेल की सब्जेक्ट मधील वर्ड्सची संख्या वाढलेली आहे आणि हे जे वर्ड्स आहेत यांना ग्रॅमॅटिकल लँग्वेज मध्ये काय म्हणतात हे आपण आज समजून घेणार आहोत. हे सब्जेक्ट बरोबर आहेत, त्यामुळे ते सब्जेक्टचाच पार्ट म्हणून गणले जातात. आता इंग्लिश लँग्वेज मध्ये या वर्ड्सना काय म्हणतात हे आपण आज डिटेलमध्ये अभ्यासू. म्हणजे काय, आपण आज सब्जेक्टचा पोस्टमॉर्टम करणार आहोत. ओके, सब्जेक्टचा पोस्टमॉर्टम करणार आहोत, एवढं लक्षात ठेवा. आता सब्जेक्ट मध्ये आपल्याला मेन वर्ड हे यूज होताना दिसतात. सब्जेक्ट मध्ये काय असतात? मेन वर्ड असतात. मेन वर्ड म्हणजे काय? जे सब्जेक्ट म्हणून यूज केले जातात ते नाउन किंवा प्रोनाउन. सब्जेक्ट होण्याची जबाबदारी फक्त नाउन किंवा प्रोनाउन यांच्यावरतीच असतात. आता हे जे नाउन किंवा प्रोनाउन बरोबर त्यांना डिस्क्राइब करण्यासाठी, त्यांच्याविषयी अधिक माहिती सांगण्यासाठी जे वर्ड्स त्यांच्या बरोबर ऍड होतात त्यांना आपण क्वालिफायर्स म्हणतो. ओके, आणि हे जे क्वालिफायर्स असतात त्यांच्यामध्ये डेटर्मिनर असतात, ऍडजेक्टिव्ह असतात आणि ऍडजेक्टिव्ह फ्रेजेस सुद्धा यूज केलेले असतात. आता हे जे डेटर्मिनर आणि ऍडजेक्टिव्ह असतात हे नेहमी मेन वर्डच्या सुरुवातीला वापरले जातात. म्हणजे काय, डेटर्मिनर्स अँड ऍडजेक्टिव्हज ऑलवेज यूज्ड बिफोर द मेन वर्ड. ऑलवेज यूज्ड बिफोर द मेन वर्ड. ही गोष्ट लक्षात ठेवा, बिफोर द मेन वर्ड. म्हणजे सेंटेन्सचा जो मेन वर्ड आहे, म्हणजे थोडक्यात काय, तर सेंटेन्स मधील जो नाउन आहे याच्या सुरुवातीला आपण डेटर्मिनर आणि ऍडजेक्टिव्हचा वापर करतो. आता डेटर्मिनर कुठले कुठले आहेत बरं? डेटर्मिनर आहेत हे
आर्टिकल्स कुठले? ए अँड द हे आर्टिकल्स. त्यानंतर माय, त्यानंतर युअर, हिज, हर यांसारखे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्स. हिज, हर, देअर हे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्स. इट्स. त्यानंतर आणखी कुठले येतात? लिटिल, फ्यू, सम, त्यानंतर इनफ, ऑल, दिस, दॅट हे जे वर्ड्स असतात ते डेटर्मिनर म्हणून काम करतात. ओके. आणि या मेन वर्ड बरोबर ॲडजेक्टिव्ह फ्रेजेस सुद्धा येतात. आता हे जे ॲडजेक्टिव्ह फ्रेजेस असतात या ऑलवेज युज्ड आफ्टर द मेन वर्ड, हे लक्षात ठेवा. ॲडजेक्टिव्ह फ्रेजेस ऑलवेज युज्ड आफ्टर द मेन वर्ड. जो मेन वर्ड आहे म्हणजे नाऊनच्या नंतर हा नेहमी यूज केला असतो. आणि डिटर्मिनर आणि ॲडजेक्टिव्ह हे नाऊनच्या पहिले यूज केलेले असतात. ओके, लक्षात आलंय. सब्जेक्ट मध्ये दोन पार्ट असतात. एक म्हणजे मेन वर्ड असतो आणि त्या मेन वर्डला डिस्क्राईब करण्यासाठी काही क्वालिफायर्स, काही क्वालिफायर्स मध्ये काय येतं? डेटर्मिनर, ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडजेक्टिव्ह फ्रेजेस यूज केलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल बघा, चौथं एक्झाम्पल आहे ते म्हणजे द टॉल बॉय विथ कर्ली हेअर रन्स व्हेरी फास्ट. या सेंटेन्समध्ये मेन वर्ड कुठला आहे? मेन वर्ड आहे बॉय. ओके, मेन वर्ड कुठला आहे? बॉय. बॉय हा आपला सेंटेन्स मधला मेन सब्जेक्ट आहे. आता या सब्जेक्ट बरोबर हा मेन वर्ड आहे म्हणजे काय? नाऊन आहे. ओके, या सेंटेन्स या नाऊन बरोबर सुरुवातीला दोन वर्ड यूज केलेले आहेत. ते म्हणजे द आहे आणि टॉल आहे. आत्ताच आपण पाहिलं मेन वर्डच्या सुरुवातीला काय काय येतात? डेटर्मिनर आणि ॲडजेक्टिव्ह्ज यांचा वापर केलेला असतो. आता या सेंटेन्समध्ये डेटर्मिनर काय आणि ॲडजेक्टिव्ह कुठलं सांगा लवकर. आत्ता सांगितलं ए अँड द यांच्यापैकी जे आर्टिकल्स असतात ते डेटर्मिनरचं काम करतात. तर हे झालं आपलं डेटर्मिनर, हे थोडक्यात लिहिते. आणि टॉल हे काय आहे बरं? ॲडजेक्टिव्ह. ओके, टॉल हे आहे ॲडजेक्टिव्ह. आता विथ कर्ली हेअर नाऊन नंतर मेन वर्ड नंतर काय येतं? ॲडजेक्टिव्ह फ्रेज. ही आहे आपली ॲडजेक्टिव्ह फ्रेज विथ कर्ली हेअर. बॉय विषयी अधिक जास्त आणखी इन्फॉर्मेशन यातून मिळते आपल्याला. तर कुठला बॉय? जो की ज्याचे हेअर काय आहेत? कर्ली आहेत. तर ही आहे आपली ॲडजेक्टिव्ह फ्रेज. इथं पहा, ऑलवेज युज्ड आफ्टर द मेन वर्ड. ओके, मेन वर्ड आहे बॉय आणि त्यानंतर आलेली ही ॲडजेक्टिव्ह फ्रेज आहे. ॲडजेक्टिव्ह फ्रेज. आता या ॲडजेक्टिव्ह फ्रेज नंतर हा जो पूर्ण आहे आपला हा सब्जेक्टचा पार्ट आहे, लक्षात ठेवा. हा पूर्ण मिळून आपला काय बनतो? सब्जेक्ट बनतो हेअर पर्यंत. द टॉल बॉय विथ कर्ली हेअर. आणि या सब्जेक्ट नंतर आलेला हा जो पार्ट असतो तो काय असतो बरं? प्रेडिकेट. ओके, आणि प्रेडिकेट मध्ये आणखी काय सांगितलं होतं मी? काय येतं? वर्ब इन्क्लूड असतं. यामध्ये रन्स हे वर्ब आहे. आता पाचवं सेंटेन्स पहा. दॅट ओल्ड मॅन वेअरिंग अ ब्राऊन कोट वॉक्स स्लोली. या सेंटेन्समध्ये मेन वर्ड काय आहे? मॅन. आता या मॅनला अधिक डिस्क्राईब करण्यासाठी काही ॲडजेक्टिव्ह आणि काही डेटर्मिनर, काही ॲडजेक्टिव्ह फ्रेजेस यूज केलेले आहेत. यामध्ये बघा, दॅट हे डेटर्मिनर आहे. त्यानंतर ओल्ड हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. आता हे मॅन तर माहित आहे आपल्याला काय आहे बरं? मेन वर्ड म्हणजे काय? नाऊन आहे. आणि वेअरिंग अ ब्राऊन कोट, वेअरिंग अ
ब्राऊन कोट हा आहे आपलं ॲडजेक्टिव्ह फ्रेज. काय आहे हे ॲडजेक्टिव्ह फ्रेज. आणि हा वर्क्स स्लोली हा वर्ब नंतरचा जो पार्ट आहे वर्ब पासूनचा हा आहे आपला प्रेडिकेट. बघा आपण पूर्ण म्हणजे सब्जेक्टचं पोस्टमॉर्टम करत आहोत. हा आपला 5व्या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट कुठून कुठपर्यंत आहे बरं, इथून ते इथपर्यंत हा आहे आपला सब्जेक्ट. ओके, हे लक्षात ठेवा. आता 6वं सेंटेन्स, दीज स्मार्ट स्टुडंट्स फ्रॉम आवर स्कूल वन द कॉम्पिटिशन. या सेंटेन्समध्ये मेन वर्ड काय आहे, स्टुडंट्स. मेन वर्ड म्हणजे हा झाला आपला नाऊन. ओके, या नाऊनला डिस्क्राईब करण्यासाठी इथं हे आलेलं आहे स्मार्ट, ही त्यांची क्वालिटी दाखवली म्हणजे हा काय आहे ॲडजेक्टिव्ह आहे. आणि दीज हा काय आहे डेटर्मिनर. दीज हे डेटर्मिनर आहे. फ्रॉम आवर स्कूल हे काय आहे सांगा लवकर, ॲडजेक्टिव्ह फ्रेज. ही आहे आपली ॲडजेक्टिव्ह फ्रेज. आता हे फ्रेज म्हणजे काय, ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, हे आपण पुढे अभ्यासणार आहोत आणखी. ओके, आता पूर्ण झाला आपला सब्जेक्ट. ओके, आणि या सब्जेक्टचे हे सगळे झाले एलिमेंट्स. कुठले, डेटर्मिनर, ॲडजेक्टिव्ह, नाऊन आणि ॲडजेक्टिव्ह फ्रेज. हे आपले आले लक्षात सब्जेक्टचं पोस्टमॉर्टम. ओके, आता 7व्या सेंटेन्समध्ये पहा, द स्मॉल कॅट अंडर द चेअर इज स्लीपिंग पीसफुली. ओके, या सेंटेन्समध्ये मेन वर्ड कुठला आहे सांगा लवकर, कॅट आहे. कॅट हे काय आहे मेन वर्ड आहे म्हणजे हा आहे आपला नाऊन आहे. द स्मॉल काय आहे, हा स्मॉल हा वर्ड आहे ॲडजेक्टिव्ह आणि द आहे डेटर्मिनर. ओके, अंडर द चेअर हे आहे ॲडजेक्टिव्ह फ्रेज. ही आहे ॲडजेक्टिव्ह फ्रेज. आणि इज स्लीपिंग पीसफुली हे काय आहे बरं, प्रेडिकेट. ओके, आता डेटर्मिनर, ॲडजेक्टिव्ह, नाऊन आणि ॲडजेक्टिव्ह फ्रेज हा जो पूर्ण कंप्लीट पार्ट आहे तो आपला आहे सब्जेक्ट. ओके ओके, सब्जेक्टचा आपण बघा कशा पद्धतीने पोस्टमॉर्टम करत आहोत. आता 8व्या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट कुठून कुठपर्यंत आहे, 8वं सेंटेन्स वाचा. An angry customer at the counter is complaining loudly. या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट सांगा मला, an angry customer at the counter. ओके, खूप सारे कस्टमर्स आहेत त्यापैकी जो काउंटर वरती आहे आणि विशेष म्हणजे तो कसा आहे अँग्री आहे. ओके, हा सब्जेक्ट आहे आपला. अन अँग्री कस्टमर ॲट द काउंटर हा आहे सब्जेक्ट. यामध्ये मेन वर्ड कुठला आहे, कस्टमर. कस्टमर हा आहे आपला मेन वर्ड म्हणजे हा आहे नाऊन. नाऊनला डिस्क्राईब करण्यासाठी हे एक ॲडजेक्टिव्ह इथे यूज झालेलं आहे ते आहे अँग्री आणि ॲन हे आहे डेटर्मिनर. ओके, हे डेटर्मिनर हे ॲडजेक्टिव्हचाच पार्ट आहे. ओके, आणि ॲट द काउंटर हे आहे ॲडजेक्टिव्ह फ्रेज. ही आहे ॲडजेक्टिव्ह फ्रेज. ओके, जे ॲडजेक्टिव्ह बद्दल जास्त इन्फॉर्मेशन देतं. ॲडजेक्टिव्ह फ्रेज म्हणजे ॲडजेक्टिव्ह फ्रेज ही नेहमी नाऊन नंतर यूज केलेली आहे. ओके, आणि इज कंप्लेनिंग लाऊडली हे आहे आपलं प्रेडिकेट. 9वं सेंटेन्स, माय न्यू फोन विथ अ लार्ज स्क्रीन वर्क्स परफेक्टली. आता या सेंटेन्समध्ये डेटर्मिनर, ॲडजेक्टिव्ह, नाऊन आणि ॲडजेक्टिव्ह फ्रेज कुठली आणि प्रेडिकेट कुठलं हे तुम्ही मला कमेंटमधून सांगायचं आहे. त्याचबरोबर 10व्या सेंटेन्समध्येही तेच आहे,
10th सेंटेन्समध्ये सुद्धा तुम्ही सब्जेक्ट आणि प्रेडिकेट यामध्ये तुम्ही सब्जेक्टचं पोस्टमार्टम करून लिहा की मेन वर्ड कुठला आहे, म्हणजे नाउन कुठला आहे, डेटर्मिनर कुठला आहे, ॲडजेक्टिव्ह काय आहे आणि ॲडजेक्टिव्ह फ्रेज काय आहे, हे तुम्ही डिटेलमध्ये कमेंट करून मला या दोन्ही सेंटेन्सचं आन्सर सांगणार आहात. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं? आजच्या लेक्चरमध्ये आपण सब्जेक्टचं पोस्टमार्टम केलेलं आहे. सब्जेक्ट हे दोन पार्टने मिळून बनलेलं असतं. त्याच्यामध्ये जो मेन वर्ड असतो म्हणजे जो नाउन असतो त्यालाच आपण हेड वर्ड सुद्धा म्हणतो. या हेड वर्डला जास्त डिस्क्राईब करण्यासाठी काही क्वालिफायर्स या सब्जेक्टमध्ये आलेले असतात. त्यामध्ये डेटर्मिनर, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडजेक्टिव्ह फ्रेजचा वापर केलेला असतो. डेटर्मिनर म्हणजे काय पाहिलं, आणि डेटर्मिनर आणि ॲडजेक्टिव्ह हे नेहमी मेन वर्डच्या सुरुवातीला यूज होतात हे पण पाहिलं. ते वेगवेगळ्या उदाहरणांमधून आपण अभ्यासलेलं आहे. त्याचबरोबर ॲडजेक्टिव्ह फ्रेजेस, या ज्या ॲडजेक्टिव्ह फ्रेज असतात या ऑलवेज यूज आफ्टर द मेन वर्ड नंतर यूज केलेल्या असतात. हे अशा पद्धतीने आपण सब्जेक्टचं पोस्टमार्टम केलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रेडिकेटचं पोस्टमार्टम करणार आहोत. म्हणजे हा जो प्रेडिकेट आहे यामध्ये येणारे जे वर्ड्स आहेत हे काय असतात, त्यांना ग्रॅमॅटिकल लँग्वेजमध्ये काय म्हणतात हे आणि ते कसे ओळखायचे याचाही अभ्यास आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये करणार आहोत. हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे यानंतर येणारे जे नोटिफिकेशन असतील किंवा लेक्चर्स असतील याचं नोटिफिकेशन तुम्हाला दिसेल आणि तुमचं कुठलंही लेक्चर मिस होणार नाही. कारण ही जी आपण सिरीज चालू केलेली आहे ही अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. ओके, तर भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत नमस्कार.